राम राम मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज काय दुसरा दिवस होता आपला. सकाळी रात्री झोपाय उशीर आला होता, पण सकाळी पण लवकरच उठलेलो कारण की सेटअप लावायला जायचंच होतं. मटेरियल ओकेमध्ये भरून घेतलं सगळं. मग काय निघालो आपल्या गाणाभाऊला घेऊन टोलना किंवा सेटअप लावायला. हा पहिला सेटअप लावला, दुसरा पण लावला, पण तिथं काय जरा टाईम भेटला नाही व्हिडिओ काढाय, त्यामुळं जरा आलो गायत निघून कारण दुसऱ्या सेटअपवर जायचं होतं. ही निरत गर्दी बघा कशी काय आज, कारण की आपल्या बाप्पाचं आगमन होणार होतं ना, त्यामुळं गर्दी भरपूरच होती आज. हे दुसरा निरतला सेटअप बी ओकेमध्ये लावून घेतला कारण की गाणाभाऊ आणि भूषणभाऊ पुढं आलतीच. त्यांना ओकेमध्ये काम करून घेतलेलं. मग गेलं आपण टेक घेतलं ओकेमध्ये. फायनली मग इथलं पण आता म्हटलं आवरून घ्यावं आणि निघावं आपलं. काय ओकेमध्ये आपलं सगळं आवरून गाबाळ निघालो घराकडं. बघता बघता घरी बी आलो. मग पण नंतर ना गर्दी दुसरीकडं परत सेटअप लावायला जायचं होतं पररला आपल्याला. काय गाणाभाऊ, दुसरा गाणाभाऊ आणि आम्ही ते आपलं घेतली गाडी निघालो एक्सप्रेसमध्ये. गडी काय थटतच नव्हता. गाडी म्हणजे त्याला काय विमानच वाटत होतं. नुसती हवेत चालवल्याने चालवत होता. कसं काय बघा, खड्डा बघा ना, काय बघा ना, एक्सप्रेसमध्ये नुसता चाललेला. फायनली आपण पोचलो. मटेरियल खाली उतरवून घेतलं. मग आपलं म्हटलं आपली सुरुवात करावी लगेच. शेटची काय चर्चा चालली होती त्यांच्याबरोबर. फायनली मग बांधायला चालू केलं सगळं. असं वेळ लागतो जरा. गाणाभाऊनं वरची बाजू घेतली की आम्ही लगेच खालची बाजू ओढून घेतली. फायनली होतं आलतंच. काय हळूहळू करत ते गाणं कसं तरी ढकलत केलं ओकेमध्ये काम. मग बिस्तला बिस्ताना गुंडळून घेतला शेवटचा टेक. कसं काय झालं आहे काम, ओके आहे का नाही. आपल्याकडं क्वालिटीच्या आणि क्वांटिटीच्या बाबतीत खतरनाक काम असतं. विषयच हार्ड. फायनली तिथनं निघालो आपण. घरी आलो की आपण निघालेला तर आपल्या बाप्पाची मूर्ती आणाय मंडळाची. गँग सगळे भरलेली ट्रॅक्टरमध्ये निघालो. काय आपलं ढोलताशा आपलंच येतो. हे बघा नानाभाऊ, मयूर शेठ, स्वप्नील शेठ, भया शेठ तर काय मध्येच बसलं होतं टायलीच्या ट्रॅक्टरच्या. थटतच नव्हतं गडी. कसं काय हां चित्तराज बघा माझा मागचा. ओकेमध्ये सगळ्यांना नियोजन केलंतच. मग काय म्हणलं आता चला आपण मी 2-2 ठोकं टाकावं डोलावणे. आपण तसा ताशा वाजवतो बघा. काय फायनली सगळं आवरतच आणलेलं. निराला ह्यावेळेस आपली मूर्ती होती ना, त्यामुळं काय विषयच नव्हता. ओम शेट काय सदा ना कदा फवाऱ्यावर असतात. सुट्टीच नाही. दिसला की करातवर. हां थटतच नाही तो गडी आपलं. फायनली आपण निरत पोचला आपल्या मूर्तीपाशी. कशी काय मूर्ती ओकेमध्ये आहे का नाही. फायनली मग आपण ट्रॉयली पण लावून घेतली नीट जाग्यावर की आपल्याला लवकर निघायचं, कारण बाकीच्यांना पण मूर्त्या भरायच्या होत्या ना, जागा कमी होती जरा तिथं. फायनली मूर्ती भरली. मग वाजवत गाजवत आपली मूर्ती आणली. मग संध्याकाळी आपली मूर्ती आणली आपल्या इथं. पूजा ही केली ओकेमध्ये, स्थापना केली. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.